नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि हॅलो 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज हॅलो 24 तासमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते फुफ्फुसांचा कर्करोग आणि जनजागृती या विषयावर. आणि या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत गोरे. आधी आपण अद्वैत सरांचं स्वागत करूया. नमस्कार. डॉक्टर अद्वैत गोरे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास ते कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि हेमेटो ऑन्कोलॉजिस्ट आहेत. गेल्या 12 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये आहेत. प्रिन्स अली खान हॉस्पिटल, झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथं ते सेवा देत आहेत. तर DNB मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये ते प्रशिक्षक आणि गाईडही करतात. डॉक्टर अद्वैत गोरे हे ब्रेस्ट कॅन्सर, लंग कॅन्सर, गायनेकॉलॉजिकल कॅन्सरमध्ये तज्ज्ञ आहेत. प्रिसिजन ऑन्कोलॉजी केअरमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. तेव्हा लगेचच आपण जाणून घेऊया फुफ्फुसांचा कर्करोग, जनजागृती, न्यू नॉर्मल, सेम कॅन्सर या विषयावर डॉक्टर अद्वैत गोरे यांच्याकडून. सर, विषयाला सुरुवात करताना महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे तो म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर आपला आजचा विषय आहे. नेमकं फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजे काय आणि त्यामध्ये काही प्रकार असतात का? फुफ्फुसांचा कॅन्सर जो असतो हा बेसिकली फुफ्फुसांच्या लाइनिंग जे आतल्या इनर लाइनिंगचे सेल्स असतात त्यातनं निर्माण झालेला कॅन्सर असतो. आणि कुठचाही कॅन्सर हा तयार होतो जेव्हा आपल्या शरीराचे सेल्स किंवा त्या भागाचे सेल्स आउट ऑफ कंट्रोल त्याची ग्रोथ होते तेव्हा. हा फुफ्फुसाचा कॅन्सर हा जगातला सगळ्यात जास्ती कॉमनली डायग्नोज असलेला कॅन्सर आहे आणि भारतामध्ये देखील त्याचा नंबर 3 किंवा नंबर 4 वरती क्रमांक येतो. पण हा फुफ्फुसाचा कॅन्सर बऱ्याच वेळेला खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये डायग्नोज झाल्यामुळे त्यांनी होणारी दुखापत किंवा त्यांनी होणारी मॉर्टॅलिटी ही खूप जास्ती असते. फुफ्फुसाचे कॅन्सर वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये 80% पेशंट्स मध्ये आपण बघितलं तर नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर नावाचा एक प्रकार असतो आणि बाकी एक 15% पेशंट्स मध्ये स्मॉल सेल लंग कॅन्सर असा हा दुसरा प्रकार आहे. आणि मग एक मिसेलेनियस मध्ये न्यूरो एंडोक्राइन ट्युमर, सार्कोमाज हे वेगवेगळे इतर रेअर प्रकारचे ट्युमर्स आढळून येतात. आता हे सेल्स कुठच्या सेल मधनं हा कॅन्सर निर्माण होतो त्याच्यावरती त्याचं नाव ठरलेलं आहे. आता स्मॉल सेल लंग कॅन्सर मध्ये सेल्स जनरली छोटे दिसतात. नॉन स्मॉल सेल कॅन्सर्स मध्ये वेगळ्या पद्धतीने त्याची बैठक असते सेल्सची, जेव्हा मायक्रोस्कोपीमध्ये किंवा पॅथॉलॉजिस्ट त्याचं डिस्क्रिप्शन देतात, म्हणून त्याची वेगवेगळी नावं आहेत. नॉन स्मॉल सेल कॅन्सर मध्ये सुद्धा ॲडिनोकार्सिनोमा, स्क्वॉमस कार्सिनोमा, ॲडिनोस्क्वॉमस कार्सिनोमा हे वेगवेगळ्या सेल्सच्या आर्किटेक्चरवरती बेस आणि त्याच्या कॅरेक्टरवरती बेस त्याचे डायग्नोसिस असतात. ओके. सर, फुफ्फुसांच्या कर्करोगाची जर कारणं लक्षात घ्यायची झाली तर नेमकी काय कारणं असू शकतात? आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे की सगळ्यात पहिलं कारण आणि सगळ्यात मोठं कारण जे कम्प्लिटली आपण अवॉइड करू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो हे स्मोकिंग आहे. धूम्रपानाचं सेवन करणं हे एकुलतं एक कारण ऑलमोस्ट 80% फुफ्फुसाच्या कर्करोगांच्या पेशंट्स मध्ये आढळून येतं. आणि हे फक्त एका पर्टिक्युलर टाईपचाच फुफ्फुसाचा कर्करोग होतो ह्यानी असंही नाही. सगळ्याच प्रकारचे फुफ्फुसाचे कर्करोग याच्यामध्ये आढळून येऊ शकतात धूम्रपान सेवनमुळे. आता याचबरोबर काही असे रिस्क फॅक्टर्स म्हणा आहेत की जे आपण बदलू शकत नाही. धूम्रपानचं सेवन हे कम्प्लिटली आपल्या कंट्रोलमध्ये असतं आणि प्रत्येक माणूस जो धूम्रपानाचं सेवन करू शकतो एक विल पॉवर, एक जिद्द धरून कम्प्लिटली त्याच्यावरती मात करू शकतो. धूम्रपानाशिवाय जे सेकंड हँड स्मोक किंवा एन्व्हायरमेंटल टोबॅको स्मोक म्हणलं जातं यांनी सुद्धा फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे फक्त जो मनुष्य किंवा जी बाई धूम्रपानाचं सेवन करत असेल त्या सेवनाने फक्त त्यांनाच हानी होत नाही, पण त्यांच्या घरच्या लोकांना किंवा त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना सुद्धा या सेकंड हँड स्मोकमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते. तसंच काही ऑक्युपेशनल हॅझार्ड्स असतात की लोक जे हाय रिस्क एरियामध्ये काम करतात, जसं जेव्हा रेडिओ ऍक्टिव्ह एजंट्स बरोबर काम करणारी लोक असतात, जसं युरेनियम आहे, रेडॉन आहे, किंवा काही हेवी मेटल इंडस्ट्रीज किंवा इन्सुलेशन टेक्नॉलॉजीमध्ये असलेली लोक असतात जिथे ऍस्बेस्टॉस, सिलिका अशा गोष्टी वापरल्या जातात. ह्या
ऑक्युपेशनल एक्सपोजरमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्ती होऊ शकते. आणि अशा ऑक्युपेशनमध्ये काम किंवा कार्यरत असलेल्या इंडिव्हिज्युअल्सनी जर स्मोकिंग सुद्धा त्याच्यासोबत केलं तर ती रिस्क अधिक वाढते. या सगळ्यासोबत आपण जर एन्व्हायरमेंटल पोल्युशन बघितलं की आता जी हवा प्रदूषित होते, सध्या आपण थंडीच्या काळामध्ये आहोत आणि धुकं आणि हे स्मॉग जे सगळं पसरलेलं आहे काही ठिकाणी, त्या डिझेल एक्झॉस्टमुळे सुद्धा आणि एअर पोल्युशन मध्ये सुद्धा लंग कॅन्सरची शक्यता वाढू शकते. अगदी. सर, फुफ्फुसाच्या कर्करोगाची जर लक्षणं बघायची झाली तर नेमकी काय अशी ही लक्षणं जाणवतात? लक्षणं ही एक पर्टिक्युलर असं लक्षण दिसून येत नाहीये. हे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने फुफ्फुसाचा कर्करोग आढळून येऊ शकतो. आता आपण जर सगळ्यात कॉमन असे लक्षणं बघितली तर खोकला हे एक साधं लक्षण आहे, पण बऱ्याच वेळेला हा खोकला निग्लेक्ट केला जातो. पण जर कुणाला खोकला 10 दिवस 15 दिवसापेक्षा जास्ती होत असेल तर नक्कीच जशी आपली राष्ट्रीय टीबीची मोहीम आहे तसंच कर्करोगाकरता सुद्धा आपण एक सिंपल एक्सरे करून आपण हा डायग्नोज करू शकतो अर्ली स्टेजला. प्लस खोकल्याचं प्रमाण किती आहे, खोकल्याबरोबर खोकल्यामध्ये कफ पडतोय का आणि कफ बरोबर रक्त पण पडतंय का, या सगळ्या गोष्टींची सुद्धा नीट काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे लोकांनी. श्वास लागणं, चालल्यावरती धाप लागणं, दमल्यासारखं वाटणं, बऱ्याच वेळेला वजन कमी होणं काहीही बाकीचं कारण नसताना, म्हणजे डाएट एक्सरसाइज असं काही चालू नाहीये पण तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीचं जर वजन कमी होत असेल अनपेक्षितता, तर आतमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग किंवा दुसऱ्या प्रकारचा काही कर्करोग नाही ना हे टेस्टिंग करून घेणं हे खूप गरजेचं आहे. याचबरोबर आजार ज्या रोगांमध्ये ऍडव्हान्स्ड होतो, म्हणजे जर का आजार फुफ्फुसापर्यंत सीमित न राहता जर हाडांमध्ये किंवा मेंदूमध्ये त्याचा पसराव झाला असेल तर काही पेशंट्स या सिम्पटम्सनी सुद्धा आमच्याकडे येतात की कुणाला कमरेत खूप दुखतंय किंवा हाडामध्ये खूप दुखत असतं किंवा काही वेळेला फिट्स येणं, डोकं खूप दुखणं, चालताना बॅलन्स न राहणं, गरगरल्यासारखं वाटणं, खूप उलट्या वगैरे होणं डोकं दुखून, ही सगळी लक्षणं ऍडव्हान्स्ड फुफ्फुसाच्या कर्करोगाची असू शकतात. सर, कोणत्याही स्वरूपामध्ये तंबाखू वापरणं म्हणजे खरं तर अशा प्रकारे कर्करोगाला आमंत्रण देण्यासारखंच आहे. तेव्हाचे दुष्परिणाम नेमके आणखी काय काय सांगता येईल? तंबाखू सेवन हे आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी वेगळ्या पद्धतीने केलं जातं ऍज कम्पेअर्ड टू वेस्टर्न वर्ल्ड. वेस्टर्न कंट्रीज मध्ये किंवा आपल्या इथे सुद्धा जो स्मोक टोबॅको असतो तो आयदर सिगरेटच्या फॉर्म मध्ये असू दे किंवा विडीच्या फॉर्म मध्ये असू दे, सिगार असू दे किंवा हुक्का आणि शिशा असू दे, ह्या सगळ्यामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची रिस्क तेवढीच असते. हा एक खूप मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की मी हुक्का पितो म्हणून मला फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकत नाही, पण ते एकदम चूक आहे. आणि एस्पेशली नवीन पिढीच्या लोकांनी जिथे हे असे हे प्रॅक्टिसेस केले जातात हे अवॉइड केलं पाहिजे. दुसरं म्हणजे जो चावून खाणारा टोबॅको असतो, जो खैनी किंवा मावा किंवा गुटखा किंवा पान मसाल्याच्या रूपामध्ये मिळतो, यांनी फुफ्फुसाच्या कर्करोगाची रिस्क काही वाढत नाही, पण तोंडाच्या आणि नाक आणि घशाच्या कॅन्सरची रिस्क वाढू शकते. अच्छा. तंबाखू व्यतिरिक्त फुफ्फुसाच्या कर्करोगाची मग आणखी काही कारणं असू शकतात का? मी आधी जसं डिस्क्राईब केलं त्याप्रमाणे जे ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आहेत, जेव्हा काही ऑक्युपेशन अशी असतात जिथे केमिकल फ्युम्सशी संबंध येतो, विनाइल क्लोराईड फ्युम्सशी संबंध येतो किंवा रेडिएशनशी संबंध येतो, टेक्सटाईल मिल्स मध्ये काम करणारी लोक, ह्या सगळ्यांना एक ऍडिशनल रिस्क असते की फुफ्फुसाचा कॅन्सर डेव्हलप होण्याची. पण आता इंडस्ट्रियल मेडिसिनच्या ऍडव्हान्सेसमुळे या सर्व क्षेत्रांमध्ये खूप बारकाईने त्याच्यावरती मॉनिटरिंग केलं जातं आणि तिथे काम करणाऱ्या लोकांचं प्री एम्प्लॉयमेंट चेकअप आणि पिरियॉडिक चेकअप मध्ये याचा इन्सिडेन्स खूप कमी झालेला आहे. त्याचबरोबर काही अजून हाय रिस्क एरियाज आहेत ज्याच्यामध्ये रेडिएशन एक्सपोजर होऊ शकतं किंवा दुसऱ्या प्रकारच्या कर्करोगाचे पेशंट ज्यांना ट्रीटमेंट केली आहे, जसं
ब्रेस्ट कॅन्सरचे रोगी असतील, ज्यांना फुफ्फुसाच्या भागाच्या जवळ रेडिएशन मिळालं असेल, किंवा काही लिम्फोमाचे पेशंट असतील ज्यांना फुफ्फुसाच्या भागाला रेडिएशन मिळालं असेल, अशा पेशंट्समध्ये सुद्धा फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्ती असू शकतात. ओके. गोरे सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जसं आता आपण सांगितलं की तंबाखू हे एक मुख्य कारण आहे फुफ्फुसांच्या कर्करोगासाठी, तेव्हा बरेच वर्ष एखादी व्यक्ती धूम्रपान करते, त्यावेळी त्याचा असा प्रश्न असू शकतो की मी बरेच वर्ष धूम्रपान करत असल्यामुळे आता खूप उशीर झाला आहे, तर अशा वेळी आपलं काय उत्तर असेल? तंबाखू सोडणं आणि धूम्रपान सोडणं याला कधीच उशीर होत नाही. तुम्ही ज्या दिवशी ठरवाल त्या दिवसापासून तुमची फुफ्फुसाचा आणि इतर कर्करोग होण्याची रिस्क कमी होते. आणि रिसर्चनी दाखवलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने धूम्रपान आणि तंबाखू सेवन थांबून जर 10 वर्ष झाली असतील तर त्या व्यक्तीची रिस्क कर्करोग होण्याची ऑलमोस्ट 50% कमी होते. याचबरोबर जे व्यक्ती ज्यांना आत्ता कर्करोग डायग्नोज झाला आहे आणि जे धूम्रपानाचं सेवन सुरू ठेवतात, ट्रीटमेंटच्या वेळेला सुद्धा त्यांनी त्रास होऊ शकतो. याच्याच बरोबर जी व्यक्ती टोबॅको सिसेशन किंवा जे धूम्रपान बंद करतात आणि ट्रीटमेंट घेतात, त्यांच्यामध्ये ट्रीटमेंटचे आउटकम्स जास्ती चांगल्या रीतीने दिसून येतात. त्यामुळे ट्रीटमेंट पद्धतींना सुद्धा चांगला गुण येण्याकरता आपल्या स्वतःच्या सवयींना आळा घालणं हे खूप गरजेचं आहे. खरं. सर, आता थोडंसं उपचारांकडे वळूया, कारण खरं तर कर्करोग म्हटलं की आधीच एकतर मनामध्ये भीती असते, त्यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार शक्य आहेत का, आणि नेमके काय उपचार आहेत, काय नेमकी औषधं यावर उपलब्ध आहेत? तो फुफ्फुसांचा कर्करोग जो असतो तर त्याच्याकरता नक्कीच लवकर त्याचा डायग्नोसिस होणं हे खूप गरजेचं असतं. पण त्याची सिम्पटम्स जसं मी सांगितले की साधा खोकल्यापासून ते फिट्स आणि चक्कर येईपर्यंत इतकं व्हेरिएबल सिम्पटम्स असल्यामुळे बऱ्याच वेळेला ऑलमोस्ट 70% लोकांमध्ये याचं डायग्नोसिस ऍडव्हान्स स्टेजमध्ये होतं. आता फुफ्फुसाच्या कर्करोगाची जर आपण स्टेजेस बघितले तर जे WHO TNM क्लासिफिकेशन आहे त्याच्याप्रमाणे स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4 हे होतात. ज्याच्यामध्ये स्टेज 1 आणि स्टेज 2 चे आजार हे अर्ली स्टेज मानले जातात, ज्याच्याकरता मेनली सर्जरी किंवा शस्त्रक्रिया ही त्याची सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट असते. आणि पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये सर्जरीनीच बरेचसे पेशंट्स हे कर्करोगमुक्त होऊ शकतात आणि पूर्णपणे बरे होऊ शकतात. काही पेशंट गटामध्ये सर्जरी नंतर किमोथेरपी किंवा रेडिएशनच्या ट्रीटमेंटची गरज भासू शकते. दुसरी गट येतो ज्याला लोकली ऍडव्हान्स्ड लंग कॅन्सर म्हणतात, की ज्यांना स्टेज 2B किंवा स्टेज 3 आजार असतो. यातले काही पेशंट्स शस्त्रक्रियेकरता योग्य असतात, त्यांच्यामध्ये सर्जरी करता येते. पण बरेचसे पेशंट्स यांना किमोथेरपी आणि रेडिएशनच्या कॉम्बिनेशन ट्रीटमेंटनीच ट्रीटमेंट करावी लागते. आता याच्या पुढे एक पाऊल जाऊन नवीन काही इम्युनोथेरपीची औषधं आलेली आहेत जी मेंटेनन्स ट्रीटमेंट म्हणून देता येतात रेडिएशन संपल्याच्या 1 वर्षानंतर, ज्यांनी दाखवलेलं आहे स्टडीज मध्ये की या नवीन औषधांनी फक्त किमोथेरपी आणि रेडिएशन देऊन जर आपण पुढे ही औषधं पण दिली तर सर्व्हायव्हल मध्ये फरक पडतो आणि इम्प्रूव्हमेंट दिसते. आता चौथ्या स्टेजचा जो कॅन्सर असतो त्याच्यामध्ये आपल्याकडे मल्टिपल ट्रीटमेंटचे उपचार उपलब्ध आहेत आणि हे ट्रीटमेंटचे उपचार निवडण्याकरता काही टेस्टिंग करणं हे खूप गरजेचं असतं. फक्त बायोप्सीचा रिपोर्ट आला की लगेच ट्रीटमेंट सुरू होईल असं सध्याच्या जगामध्ये तरी फुफ्फुसाच्या कर्करोगाकरता शक्य नाही. कारण आता आपण ट्रीटमेंटमध्ये जसे ऍडव्हान्सेस झालेत तसे डायग्नोसिस मध्ये देखील ऍडव्हान्सेस झालेले आहेत आणि सगळ्यांना एक प्रकारच्या ट्रीटमेंट पासून आपण आता प्रत्येक पेशंटला एक पर्सनलाइज ट्रीटमेंटच्या युगात आहोत. आता हे पर्सनलाइज ट्रीटमेंट कसं की ही जो बायोप्सीचा जो मटेरियल घेतलं जातं त्याच्यातनं पुढे जिनोमिक प्रोफाइलिंग ट्युमरचं होऊ शकतं आणि या जिनोमिक प्रोफाइलिंग मुळे आपण पर्टिक्युलर जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज त्या ट्युमरच्या स्टडी करून त्या जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीला टार्गेट करणारी ही टार्गेटेड ट्रीटमेंट वापरू शकतो. याचबरोबर
इम्युनोथेरपी हे किमोथेरपीला एक ऑप्शनल ट्रीटमेंट अशी आहे, जी काही वेळेला किमोथेरपी सोबत दिली जाते आणि काही सिटिंग्समध्ये फक्त इम्युनोथेरपी दिली जाते आणि ज्याच्यामध्ये किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स आपण पेशंट्स करता अवॉइड करू शकतो. तरीही ऑलमोस्ट 50% पेशंट्समध्ये किमोथेरपी द्यावी लागते. बाकी 50% पेशंटमध्ये काही ना काही जेनोमिक अल्टरेशन आढळल्यास त्या प्रकारे त्या स्पेसिफिक जेनोमिक अल्टरेशनला टार्गेट करणारी टार्गेटेड ट्रीटमेंटचा आजच्या जगामध्ये वापर होतो. हं, हं. ठीक. म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता उपचार आणखी सहज सोपे झालेत. अर्थातच त्याआधी कसं कर्करोग रोखता येईल यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. सर, आपण आणखी चर्चा करणार आहोत. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास. हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हॅलो 24 तासमध्ये आज आपण चर्चा करत आहोत ते फुफ्फुसांचा कर्करोग आणि जनजागृती या विषयावर. आणि या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अद्वैत गोरे, या विषयातले तज्ज्ञ. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे जातोय. सर, पुढच्या प्रश्नाकडे जाते. फुफ्फुसांचा कर्करोग रोखण्यासाठी नेमकं काय करता येईल? तर कुठच्याही भागातला कर्करोग आपण काही एक गोष्ट करून रोखू शकत नाही. हं, या सगळ्याकरता आपल्याला सतत प्रयत्न करत राहणं आणि काही स्पेसिफिक गोष्टी ज्या आपण आपल्या हातामध्ये किंवा आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्या बदलणं हे खूप महत्वाचं आहे. एकच जर गोष्ट आपण बघितली तर फुफ्फुसाच्या कर्करोग होण्याचे रोकथाम करण्याकरता धूम्रपानचं सेवन न करणं हे खूप महत्वाचं आहे. हं, आपल्याच देशामध्ये आपण बघतो की धूम्रपान करण्याचं जे वय आहे किंवा जेव्हा लोकांना सवय लागते याचं वय ऑलमोस्ट 15 वर्षाचं आहे, की 15 वर्षाच्या वयोगटातल्या लोकांना धूम्रपानाची सवय लागते आणि मग ती त्या एकदम नाजूक वयामध्ये जेव्हा पुष्कळ बदल शरीरामध्ये आणि मनामध्ये आणि बाकी पर्सनॅलिटीमध्ये पण होत असताना जेव्हा ही सवय लागते तेव्हा ही सवय मोडणं खूप कठीण होतं. हं, हं. आणि बऱ्याच वेळेला हे पीअर ग्रुप प्रेशरमुळे होतं. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की एस्पेशली पालकांनी, शिक्षकांनी आणि मुलांनी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की ही सवय मोडली पाहिजे. आणि ही सवय मोडण्याकरता कितीतरी काउन्सिलिंग सेंटर्स उपलब्ध आहेत आणि सेल्फ हेल्प सुद्धा मिळू शकते की आपली घरचीच लोक आपल्याला मदत करू शकतात. आपण त्या व्यसनापर्यंत जायचं नाहीये, त्याच्या आधीच याला बंद करायचंय. हं, हं. आणि ह्या सिच्युएशन मध्ये घरची लोकांचा हा महत्वाचा वाटा असतो. जर घरीच कुणाला मोठी लोक जर धूम्रपानाचं सेवन करत असतील तर लहान मुलांवरती तोच परिणाम पडतो आणि त्यांना सुद्धा वाटतं की हे एकदम चांगलं आहे, मी किती कूल दिसतो, सिगरेट आहे माझ्या हातात. पण हे सगळं खोटं आहे, कारण सिगरेट फक्त तुम्हाला एक आजार देत नाही, ती भरपूर आजार देऊन जाते. खरं. अगदी. सर, सध्या कोरोनाचा हा सगळा काळ सुरू आहे आणि खरं तर एक प्रश्न यामध्ये सातत्यानं पुढे येतो तो म्हणजे जेव्हा संसर्गजन्य साथी असतात, आजार असतात, अशा वेळी फुफ्फुसांच्या कर्करुग्णांनी नेमकी काय विशेष खबरदारी घेतली पाहिजे? सध्या कोरोनाचे जो आजार सुरू आहे याच्यामध्ये जेव्हापासून लॉकडाऊन अनाऊन्स झाला मार्च पासून तेव्हापासून एक डॉक्टर या नात्याने आम्हाला पुष्कळ कठीण परिस्थितीतनं जावं लागलं. पेशंट्सना सुद्धा खूप त्रास झाला, कारण ट्रीटमेंट करता येणं जाणं कठीण व्हायला लागलं. अशा पद्धतीमध्ये ज्या पेशंट्सची ट्रीटमेंट सुरू होती त्या पेशंट्सना तर रेग्युलरलीच उपचार चालू राहिले. काही पेशंट जे येऊ शकले नाहीत ते आता अनलॉक झाल्यावरती आम्ही बघतोय की बऱ्याच पेशंट्सनी घरीच कितीतरी दिवस काढलेले आहेत आणि अजून देखील कितीतरी लोक बाहेर येण्याकरता घाबरत आहेत. आणि माझा एकच उद्देश असेल त्यांना की ह्या स्थितीमध्ये कर्करोगाची ट्रीटमेंट काही आपल्याला थांबवण्याची गरज नाही आहे. जे कर्करोगाचे पेशंट आहेत ज्यांना ऍक्टिव्ह किमोथेरपीची ट्रीटमेंट चालू आहे त्यांना करोनाची बाधा होण्याची चान्सेस जास्ती असले तरी सुद्धा आपण ऍडिक्वेट प्रिकॉशन फॉलो करून, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून, मास्कचा वापर करून ह्या सगळ्या रिस्क फॅक्टर्सना मात देऊ शकतो. ट्रीटमेंटला उशीर करून आपण अजूनच त्रासांचा एक आमंत्रणच देत आहोत असं म्हणायचं.
कारण ह्या सगळ्या पेशंट्सना नंतर खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये आजार डायग्नोज झाल्यावरती त्यांच्या आयुष्याचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. अगदी. सर, आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे मी आपल्याला नेते. खरं तर हा आपल्या कार्यक्रमाचा शेवटचाच प्रश्न असेल. कर्करोग झाल्याचं एकदा निदान झालं की आपला मृत्यू अटळ आहे किंवा लवकरात लवकर आपला मृत्यू होईल असं रुग्णांना वाटतं. तर याविषयी आपण नेमका काय सल्ला रुग्णांना द्याल? कशा पद्धतीने सगळे उपचार केले पाहिजेत? कारण उपचार हे रोगापेक्षा भयंकर आहेत अशा प्रकारचा एक गैरसमज आढळतो. सो अनुपमा, मी म्हणलं तसं की आता आपण पर्सनलाइज ट्रीटमेंटच्या जमान्यात आहोत. होय. जे एक 30 वर्षापूर्वी होत होतं की सगळ्यांना एकाच प्रकारची किमोथेरपी, ते गेले एक 7 ते 8 वर्षामध्ये आपण ह्या आजाराबद्दल पण नवीन नवीन गोष्टी शिकलो. एक डॉक्टर या नात्याने, एक रिसर्चर या नात्याने आणि एक सायंटिस्ट या नात्याने सुद्धा. आणि ह्या ट्रीटमेंट पद्धतीमुळे कुठच्या पेशंटला काय ट्रीटमेंट द्यायची आहे हे आपल्याला जास्ती समजून आलेलं आहे. आता ह्या गोष्टीमुळे अजून एक गोष्ट जी झालेली आहे की ट्रीटमेंट ही जास्ती सोयीस्कर झालेली आहे. बऱ्याचशा ज्या टार्गेटेड ट्रीटमेंट्स हे गोळीच्या स्वरूपात असतात आणि ते इंजेक्टेबल नसतात. त्यामुळे पेशंट घरी राहूनच ही ट्रीटमेंट घेतो. त्याचे साईड इफेक्ट्स किमोथेरपी सारखे नसतात, पण वेगळ्या पद्धतीचे साईड इफेक्ट्स असतात, ज्याला सुद्धा पेशंटला समजावणं आणि पेशंट एज्युकेशन करून पेशंटनी काय काय काळजी घ्यायची हे समजणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीच्या पिरियडमध्ये जेव्हा ट्रीटमेंट सुरू होते तेव्हा एखाद्या पेशंटला उत्सुकता असते की माझं काय होणार आहे. आणि बऱ्याच पेशंट्सना जेव्हा एकदा डायग्नोसिस झाला आहे कॅन्सरचा, त्यामुळे त्यांना लगेच ट्रीटमेंट सुरू करायची असते. पण ह्या सगळ्या टेस्टचे रिझल्ट येण्याकरता एक साधारण आठवडा ते 10 दिवस वेळ लागू शकतो, ज्याने आपण अजून ट्रीटमेंट पेशंट करता फाईन ट्यून करून किंवा एक टेलर्ड थेरपी अप्रोच आपण पेशंटला देतो. अगदी. आणि सर, जसं तुम्ही आता खरं तर म्हटलात तसं की पर्सनलाइज ट्रीटमेंट आता या काळामध्ये शक्य आहे नवीन तंत्रज्ञानात. त्यामुळे अजिबातच अशा प्रकारे काळजी करण्याची गरज नाही. अर्थातच काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे. सर, खरं तर आपली वेळ कार्यक्रमाची संपली आहे, मात्र तुम्ही खूप छान हे सगळं माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं. फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल जनजागृतीसाठी निश्चितच ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल. आज तुम्ही सहभागी झालात या कार्यक्रमामध्ये, त्यासाठी मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.